नमस्कार मित्रांनो, मी कमल मध्ये तेच पेंटिंग तिथं मांडून ठेव आणि त्याच्या बाजूला पेंटचे छोटे छोटे डबे आणि ब्रश आणि सूचना असं लिहि की या पेंटिंगमध्ये ज्यांना ज्यांना चुका आढळून येतील, ज्यांना ज्यांना या पेंटिंगमध्ये चुका आढळून येतील त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं ब्रश आणि पेंट घेऊन त्या चुका दुरुस्त कराव्यात. आली की पंचायत. मग सगळ्या लोकांची पंचायत होते आणि येतात लोक, बघतात आणि कुणीही पेंट आणि ब्रश हातामध्ये किंवा ब्रश आणि पेंट कुणीही घेत नाही आणि त्या ठिकाणची जी चूक आहे, ज्या काल चुका लिहिलेल्या होत्या त्या कुणीही दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेलं नव्हतं. संध्याकाळी 5 वाजता तो परत त्या ठिकाणी आला आणि बघतो तर काय, पेंटचे डबे छोटे छोटे आहे तसेच आहेत, पेनचा ब्रश कोरडा आहे तसा आहे आणि कुठेही पेंटिंगमध्ये कुठं कुणी असं रंगवलेलं आहे किंवा कुणी चूक दुरुस्त केलेली आहे असं कुठेही दिसलं नाही. परत त्याला वाईट वाटलं आणि तो परत गुरुकडे गेला आणि म्हटला, सर तुम्ही सांगितलेल्या सूचना मी तंतोतंत पाळल्या, त्या ठिकाणी पेंटचे डबे आणि ब्रश ठेवलं, परंतु कुणीही त्या ठिकाणी पेंट आणि ब्रशचा वापर केला नाही आणि चुका ज्या काल
लिहिल्या गेल्या होत्या त्या कुणीही दुरुस्त केलेल्या नाहीत. मित्रांनो, आपल्याही जीवनाचं असंच आहे. आपणच आपल्या कामावरती विश्वास ठेवायचा आहे. आपण आपला आत्मविश्वास दृढ करायचा आहे आणि आपण केलेलं काम जे आहे ते काम योग्य आहे असं आपल्याला वाटणं आवश्यक आहे. कारण आपण केलेल्या चुका आपल्यालाच दुरुस्त कराव्या लागतात. आपल्याकडून एखादी गोष्ट चुकली असेल ती दुसरं कुणीही निस्तरणार नाही किंवा कुणीही दुरुस्त करणार नाही, तर त्या चुका आपल्यालाच दुरुस्त कराव्या लागतात. म्हणून आपण केलेल्या कामावरती विश्वास आपण ठेवून आपलं काम योग्य झालेलं आहे हे आपल्याला ठामपणे सांगता यायला पाहिजे. आणि आपल्या चुका कुणाला दुसऱ्याला दुरुस्त करण्यासाठी कृपया सांगू नये. आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला आवडला असेल, आवडलं तर नक्कीच तुम्ही लाईक करा, इतरांना पाठवा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.